दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिलाय। डीपीडीसी निधीतून बी बियाण्यांची मदत देणार असल्याचं कळतंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। बोगस बियाणं आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। जुलै संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, सरकारकडून तारीख पे तारीख। कृषी मंत्र्यांनी सांगितला कर्जमाफीचा नवा मुहूर्त। आधी 2 लाखावरील कर्ज भरा, मगच मिळेल कर्जमुक्ती। याच 2026 वर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ, कृषी मंत्र्यांची माहिती। चियाच्या दरात पुन्हा घसरण, आवक मात्र दुपटीने वाढली। 15 दिवसात प्रति क्विंटल 1125 रुपयांनी दर घसरले। विक्रीसाठी शेतकऱ्यांची होत आहे गर्दी। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल चियाला 18,001 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत गाळ व मुरुम, रॉयल्टी रद्द। शासनाला द्यावा लागणार नाही 1 रुपयाही रॉयल्टी, मात्र ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक। परवानगी घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे करावा लागणार अर्ज। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असणारा हप्ता शेतकऱ्यांना 20 जुलैपर्यंत मिळू शकतो। कापूस दरातील सुधारणा कायम, देशातील लागवड मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर सध्या टिकून आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशामध्ये 22% कापूस लागवड कमी झाली आहे। अकोल्यासह अमरावतीमध्ये बियाणे कंपनी विरोधात गुन्हे दाखल। रवी सीड्स व बूस्टर प्लांट जेनेटिक विरोधामध्ये कारवाई। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा होणार। यासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय GR देखील आला असून जून महिन्याचा 24वा हप्ता लाडक्या बहिणींना 20 जुलैपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार। वरुण राजा रुसला, पिके आली धोक्यात, कपाशीला तुषारचा आधार। अंकुरलेली पिके वाचवण्यासाठी बळीराजांची धडपड सुरू। दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा वेग मंदावला आहे। मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पालकांचे SIR तपशील अनिवार्य। निवडणूक आयोगाचे नवे निर्देश जारी। मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी बदल। शासनामार्फत मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम राबविण्यात येत आहे। लाल कांद्याच्या उत्पादनामध्ये यंदा घट होण्याची शक्यता। विहिरींना अद्याप पाणी उतरले नसल्याने अडचणी निर्माण, शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले। यावर्षी मान्सूनचा विलंब व आता जुलैतही पावसाचा खंड, यामुळे शेतकरी संकटात। बैलजोडीला पर्याय ठरले कोळपणी यंत्र, अनेक शेतकऱ्यांची आधुनिक यंत्राला पसंती। आता शेतीकाम करताना बैलाऐवजी ट्रॅक्टर व अत्याधुनिक यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या वेळेची होत आहे बचत। निकृष्ट सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे आर्थिक नुकसान, पेरले पण उगवलेच नाही। शेतकऱ्यावर आले आता दुबार पेरणीचे संकट, चौकशीची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। बोगस पीक विमा काढल्यास शेतकरी 5 वर्षे राहणार ब्लॅकलिस्ट। 14 पिकांसाठी विमा योजना, सुधारित विमा योजनेस 31 जुलैपर्यंत मिळाली मुदत। शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा। जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 63.8% पाऊस। खरीप पिकाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली। यंदाच्या पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यातही पावसाची तूट असून पाण्याअभावी अनेक पिके माना टाकू लागल्या। वन्य प्राण्यांचा पिकात धुमाकूळ, शेतकऱ्यावर दुहेरी संकट। पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम, तक्रारीनंतरही पंचनामास विलंब। मानोरा तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांच्या धास्तीने 200 एकर जमीन पडीत। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। लहान मुले एनर्जी ड्रिंकच्या नादी, शाळेच्या परिसरामध्ये विक्रीवर बंदी। अपायकारक पेयांची विक्री आढळल्यास कायद्यानुसार थेट कारवाई करण्याचे आदेश। एनर्जी ड्रिंकमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे विपरीत परिणाम।
कर्जमाफीची रक्कम वाढणार, पात्र शेतकऱ्यांची संख्या कायम. जिल्ह्यातील 1.36 लाख थकबाकीदारांचा होणार फायदा. अंमलबजावणीसाठी अंतिम यादीची आहे प्रतीक्षा. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. जुलैत कधी दमदार पाऊस तर कधी मान्सूनचा खंड. शेतकऱ्यांनी अनुभवले हवामानातील टोकाचे बदल. जुलै महिना अतिपावसाचा महिना मानला जातो, परंतु यावर्षी जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता. पूरग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये मागील हंगामात झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने पूरग्रस्तांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा. दुधात युरिया व डिटर्जंटचा वापर, 10 लाखांचा दंड अन जन्मठेप. एफडीआयने लागू केले नवीन नियम. परवानाधारक चुकींचे लेबलिंग पडणार महागात. राज्यामध्ये भेसळी विरोधामध्ये एफडीआयची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. 2019च्या कर्जमुक्तीतील 13 लाख शेतकऱ्यांना मिळणार 50,000 ऐवजी 2 लाखापर्यंत कर्जमाफी. रणधीर सावरकर यांच्या मागणीची पूर्तता. तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेमध्ये होणार समावेश. सोयाबीनची पेरणी उलटली. कृषी विभागाचे वराती मागून घोडे. बियाणांचे पेरणीपूर्व 329 नमुने. प्रयोगशाळेचा अहवाल न आल्याने झाली फसगत. बोगस बियाणामुळे शेतकऱ्यावर सोयाबीनचे दुबार पेरणीचे आले संकट. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 24,773 शेतकऱ्यांना 64 कोटींचा लाभ. मागील मे व जून महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अशा बाधित शेतकऱ्यांना मिळणार आता आर्थिक मदत. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. खरीप पिकांची धाकधूक वाढली. पावसाची 42.1% तूट. 3,58,000 हेक्टरवरील पिकांना पावसाची आहे प्रतीक्षा. पिके उगवणीनंतर वाढीसाठी आहे पाण्याची गरज. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. पिकासाठी तणनाशकांची फवारणी. काही जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने पिकासोबत तणांचाही जोर वाढला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांद्वारे डवरा व तणनाशकांची फवारणीची कामे सुरू. नामांकित बियाण्यांनी सोडली साथ. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट. 8 दिवसानंतरही उगवण होईना. तुळजापुरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आले संकटात. भरपाई देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. पेरणीचे अर्धशतक. पावसाचा खंड वाढल्याने शेतकरी आले चिंतेत. 4 तालुक्यामध्ये 20 ते 23% पेरण्या झाल्या. यंदाही बळीराजा सोयाबीनवरच भर. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. बनावट बियाणे विक्री प्रकरणी कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल. कंपन्यांकडून दिशाभूल करणारे दावे. शेतकऱ्यांची फसवणूक. निकृष्ट सोयाबीन बियाणाद्वारे शेतकऱ्यांची झाली फसवणूक. अकोला जिल्ह्यातील अपडेट. ढगांची गर्दी पण पावसाचा पत्ता नाही. खरीप संकटात बळीराजा चिंतेत. कधी बरसेल पाऊस. गावागावामध्ये पिण्याचा प्रश्न गंभीर. पाणी पातळी खालावल्याने पाण्याअभावी अनेक गावांमध्ये आताही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांनो गडबड करा. पीक विमा अर्जासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत. आपल्या पिकाला संरक्षण कवच मिळवण्यासाठी पीक विमा भरावा. समाविष्ट पिके व पिकासाठी लागणारा विमा हप्ता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अजूनही माठाचा थाट. रेनकोट छत्रांना मात्र पावसाची वाट. लातूरामध्ये पावसाने ओढ दिल्याने बाजारपेठेचे चित्र बदलले. व्यापारी चिंतेत. छत्र्या रेनकोटवर ग्राहकांची पाठ. जिल्ह्यात पावसाची दांडी. खरी पेरण्या खोळंबल्या. बळीराजाचे डोळे आकाशाकडे. उडीद मूग धोक्यामध्ये. 6 लाख हेक्टरपैकी 2,41,624 हेक्टरवरच कसा बसा झाला पेरा. लातूर जिल्ह्यातील अपडेट. अवकाळी गारपिटांच्या मदतीपासून कन्नड तालुक्यातील 181 गावे आहे वंचित. फक्त 31 गावातील शेतकऱ्यांनाच मिळाले अनुदान. डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम होत आहे जमा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. मृगबहार आला धोक्यात. पाण्याअभावी बागांची तहान भागवणे कठीण. एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे भीषण पाणी टंचाईमुळे फळबाग शेतकरी संकटात. जालना जिल्ह्यातील अपडेट. खुल्या खाद्यतेलाची एंट्री. किराणा दुकानातून होलसेल रिटेल विक्री सुरू. वाटूर परिसरामध्ये खुल्या खाद्यतेलाची टँकरद्वारे आवक सुरू. 35 गावांच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. एफडीआयद्वारे कारवाई करण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट.
लाडकी बहीण योजनेत तब्बल 3,500 कोटींचा जादा खर्च. कॅगच्या अहवालाने सरकार अडचणीत. वाढीव खर्चामागील कारणाबाबत संबंधित विभागाकडून असमाधानकारक माहिती नाही. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भर. सांगा कसं जगावं, पाऊस पडेना अन बियाणे उगवेना. दुहेरी संकट. जिल्ह्यामध्ये बियाणे न उगवल्याच्या 61 तक्रारी. सर्वाधिक 40 तक्रारी महाबीज कंपनीच्या. जालना जिल्ह्यातील अपडेट. खुशखबर. रेल्वे आणि बँकेत 12,000 पदांसाठी मेगा भरती निघणार. 10वी ITI आणि पदवीधर उमेदवारांना सुवर्ण संधी ठरणार असून बेरोजगारी कमी होण्यास मदत. राज्यात पावसाची उघडधी. पुढील 5 दिवस हलक्या सरींची शक्यता. मात्र मुसळधार पावसाला ब्रेक. तापमानामध्ये वाढ. शेतकऱ्यांनी आंतरमशागत व पिकांच्या निगेची कामे करण्याचा सल्ला. शेतकऱ्यांना आहे जोरदार पावसाची प्रतीक्षा. 31 जुलै अंतिम मुदत. फार्मर ID अनिवार्य. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID व आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करणे महत्त्वाचे. महामुंबईत घरांच्या किमतीमध्ये 42% झाली वाढ. परवडणाऱ्या घरांची कमतरता. 1 BHK घरांचा पुरवठा केवळ 12%. महागाईमुळे वाढले दर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत वाहनधारकांमध्ये संभ्रम कायम. मनात शेकडो प्रश्न पण कुणाकडेच नाहीत समाधानकारक उत्तरे. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण सध्या चालूच राहणार. सरकारने शेतकऱ्यांना बळ दिले. मंत्री विखे पाटील यांची माहिती. कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले स्वागत, ज्याद्वारे अनेक शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जल जीवन मिशनच्या रखडलेल्या योजनांना मिळणार गती. 74,000 कोटींच्या आराखड्यास मंजुरी. राज्य सरकार देणार 37,000 कोटींचा निधी, ज्याद्वारे पाणी पुरवठा योजनेस मिळणार गती. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील. शिंदे यांचा पत्ता कट. संजय राऊत यांचे भाकीत. मुख्यमंत्री होण्यासाठी कुणीही घाई करू नये अशी त्यांची माहिती. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारकडून 84 कोटी 23 लाख रुपयांची मदत मंजूर. 21 जिल्ह्यांना लाभ. राज्यात चालू वर्षी एप्रिल व मे या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसान. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.